कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हळूहळू कर. अरे खूप मस्त झाला. म्हणजे ना असं शुगर फ्री वगैरे असं वाटतच नाहीये. मला तर वाटतं ना हा केक एकदम हिट होणार आहे. बाहेर ना लाईन लागणार आहे. ताई, हे घे, हे घे. अजून एक अख्खा केक बनवून देते मी, तो अख्खा खा. असे छान छान बोल हं. ताई, मला ना लवकरात लवकर माझी बेकरी अशी मोठी करायची आहे. म्हणजे त्या मोठ्या मोठ्या बेकरीजना कशा ऑर्डर्स मिळतात तशा मलाही मिळायला हव्यात. नाही, आणि आधी ते एजेंटने दिलेलं व्हाउचर आहे ना, त्याच्या काहीतरी इक्विपमेंट्स आणायला पाहिजे. पण ते इक्विपमेंट्स घेतले तर आपल्या बेकरीत जागाच नाहीये. म्हणजे ते इक्विपमेंट्स घेतले तर बेकरीत जागा करणं आलं, किंवा बेकरी एखाद्या मोठ्या जागेत शिफ्ट करणं आलं, आणि त्या सगळ्याला परत पैसा लागणार. सगळंच एकात एक गुंतलंय ग. पिऊ, किती काळजी करतेस तू. अशा कितीतरी बँका आहेत ज्या अशा बिझनेसेसना लोन देतात. तसं काहीतरी करूया का आपण? खरंच? नाही, मग आजच जाऊया. हो चालेल, जाऊया ना. पण ताई, म्हणजे ते लोन वगैरे घ्यायला खूप मोठी प्रोसिजर असते, आणि खूप डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायला लागतात. मला त्यातलं काहीच माहिती नाहीये. हे बघ, आपण एक काम करू. आज तुझे काही ते बेसिक डॉक्युमेंट्स घे, आपण जाऊन चौकशी तरी करून येऊ. पुढचं पुढे बघू. चालेल. जा जा, आण पटकन. आणते. सगळी कसली दळभद्री आयडिया देतेस ग तिला? कर्ज घ्या म्हणे. ते काही नाही, यश आणि रेऊचं लग्न होणं जास्त महत्वाचं आहे. आणि मला सांग, तुला एवढं साधं कळत नाही? हा, अगं आपल्या रेऊचं यशशी लग्न झालं की एक नाही 10 मोठ्या मोठ्या बेकऱ्या होतील हो माझ्या रेऊच्या. नसतं काय तिच्या डोक्यात घुसवू नकोस तू. हो मावशी, लग्न होणं महत्वाचं आहेच. पण आपल्या रेवने स्वतःच्या पायावर उभं राहणं पण तितकंच महत्वाचं आहे. आणि लग्न होणार म्हणून तिने तिची स्वप्न का विसरायची? हे बघ, आणि लग्नाचं म्हणशील ना तर मी आहे ना. तू काही काळजी करू नकोस, मी सगळं एकदम नीट करेन. तेव्हा तू आहेस म्हणूनच तर काळजी वाटतेय मला. एक लक्षात घे, एक लक्षात घे, इतके दिवस झाले यश आणि रेव बद्दल त्या एजेंना कळलं, जहागीरदारांच्या अख्ख्या घराला कळलं. काय झालं? अगं एव्हाना साखरपुडा व्हायला हवा होता त्या दोघांचा. ते काही नाही. यश आणि रेवचं लग्न व्हायला हवंय, आणि तू मला तसा शब्द दिलायस. पण मावशी, हे बघ, तू एकदा विचार करून बघ. आपल्या रेवची अशी छान मोठी बिक्री झाली. लांबून लांबून लोक येत आहेत तिच्याकडे केक घ्यायला. तुला पण किती अभिमान वाटेल तिचा. अगं, सगळे लोक तुला रेवतीची आई म्हणून ओळखतील. हो ग, अख्खं गाव मला लीलाची आई म्हणून ओळखत होतं. तसं विषय बदलू नकोस. हे बघ, अगं माझ्या रेऊचं आणि यशचं लग्न होणं जास्त महत्वाचं आहे. तू एक काम कर, नाही आता हे जे दिल्लीहून आले ना, की आले आले तू आधी हाच विषय काढ त्यांच्याकडे. कळलं? काय तरी कर्जाचं डोक्यात खूळ घालते. आधीचं कर्ज फेडता फेडता नाकीनू आले होते, विसरलीस? काहीतरी दळबत्रिक आयडिया नुसती कुठून तरी येते. मावशी आई, तू नको काळजी करूस. आता मी रेऊला तिच्या स्वप्नांच्या दिशेने पहिली स्टेप घ्यायला लागते. हळूहळू आपल्या घराची घडी नीट बसेल. ए जे, फक्त तो तुम्ही लवकर परत या. कधी येणार आहात तुम्ही? ती लीला आपल्याला वाटेल तेवढी कामं सांगेल, पण आपण आपल्यातली एकी सोडायची नाही. ती मुद्दाम काहीतरी कारण शोधून आपला अपमान करेल, आपल्यावर ओरडेल.
पण मला माहितीये तिचा हा उत्साह फार दिवस टिकणार नाहीये. हो दुर्गाबाई, काहीही झालं तरी आपण एकमेकांना साथ द्यायची. या अवघड काळात आपण एक टीम होत. येस बहिणी, आम्ही लीलाला जरी वोट केलं असलं तरी आमच्या खऱ्या लीडर तुम्हीच आहात. आता काहीही झालं तरी तिला आपल्यात जागा नाही. अरे बापरे, 11 वाजले. रेवती वाट बघत असेल. रेवतीला सांगितलं होतं की 11च्या आत पोहोचेल. रोज उशीर होतो मला. काय हो काका, काय झालं? अशी गाडी का मध्ये थांबवली? हा? ओय! ओय, सोड! ए! सोड मला! ओम! ओ, ओ! अरे सोड! ए! अरे! अरे! ए! अरे सोडा! अरे! ए! ए, कोण आहात तुम्ही? तुम्हाला माहित नाही माझी ताई कोण आहे? ती सोडणार नाही तुम्हाला. अरे सोड मला! मला मला तुम्हा सगळ्यांशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. मॅडम, आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं ते. दरवर्षी दिवाळीनंतर एजे सर आम्हाला पगार वाढ देतात. तुम्हाला त्याचबद्दल बोलायचं आहे ना? मॅडम, ह्या वर्षी मला दिवाळीत बोनससोबत सायकल पण मिळाली. त्यामुळे कामाला यायला खूप सोपं होतं. आणि खरं सांगू मॅडम, आम्हाला इथे घरच्यांसारखी वागणूक मिळते ना, त्यामुळे आम्हाला पण इथे काम करायची इच्छा होते. आपला स्टाफ जर आपल्या सोयीसाठी काम करणार असेल तर आपणही त्यांचा विचार करायला हवा. लीला, तू मला घरच्या स्टाफशी ट्रान्सफर कर असं सांगितलंस, तरीही ते मी करणार नाही, कारण मला हे पटत नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.